गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद. उपवास एकादशी ते धर्म कर्म कांडन ते स्वस्वरूप ज्ञान व्हावे ते कर्मयोग्य. आपल्याला कर्माने कळलं पाहिजे का आपण जे उपासना करतो, उपवास करतो, का करतो, शरीराला का उपाशी ठेवतो, आपल्या शरीराला उपवास का दिलं पाहिजे. आपण सतत हा देह हे जिभेने खात असतो, ते खाताना सुद्धा त्याला थांबवलं पाहिजे. थोडं तरी आपल्याकडे विरक्ती असली पाहिजे, कुठेतरी संयम असला पाहिजे. म्हणून हा उपवास सांगितलेला आहे. उपवास एवढ्यासाठी आला का संयम असला पाहिजे. आणि कर्मकांड न ते हे कर्मकांड नाही, आपल्याला शिकलो पाहिजे काय खरं काय ते. कर्मकांड नाही ते. धर्माने हे कर्मकांड म्हणून नाही सांगितला. आपल्या आचरणात, विचारात आणि व्यवहारातही उत्तम असलं पाहिजे आपण, तेवढ्यासाठी सांगितलेलं आहे. आणि स्वरूप ज्ञान व्हावे ते, या स्वरूपाचे ज्ञान झालं पाहिजे आपल्याला. आपल्या देहाचे स्वरूप आपण उपवास ठेवतो, त्याला आचरणात किती ठेवतो, संयमात किती ठेवतो, इंद्रिय दमन किती करतो, हा त्याच्यासाठी सगळं सांगितलेलं आहे. हे आपल्याबरोबर काहीच येत नाही, म्हणून ही सवय करावी म्हणून सांगितलेलं आहे. आपल्याला सवय झाली पाहिजे कर्मयोग्य. आपल्याला आतापासून सवयीची गरज, सवय त्याची झाली पाहिजे. आपण लहान बाळ असतो, त्याला आई हाताने भरवते. तो मोठा झाला का स्वतःच्या हाताने खातो का, ती सवय होणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून स्वरूपाचं ज्ञान झालं पाहिजे. मग तो स्वतःच खातो, ते कर्मयोग्य आहे. हे ज्ञान कर्म झालं पाहिजे आपल्याला खऱ्या अर्थाने. ते खरी उपासना आहे, तो खरा उपवास आहे. आपण उपवास करतो, पण आपण विकृत अभद्र आपल्या वाणीत असते, ते गेलं पाहिजे. ते जातच नाही. करतो तरी आपल्या आचरणात विचारात काय नसतो. काय आहे नेमकं ते आपल्या जीवनातला खरा मूळ तत्व आपण समजलं पाहिजे. त्या तत्वाने आपण राहिलो पाहिजे, ते खरं समजले पाहिजे. गुरुदेव दत्त.